नमस्कार मित्रांनो, ऊसाचा भाव हा 4100 रुपये दिला जातोय आणि तोही एक दोन नव्हे तर सगळ्याच कारखान्यांना दिला जातोय। याबद्दलची माहिती आज आपण घेणार आहोत। यापूर्वी आपण 4300 रुपये भाव देणारा कारखान्याबाबतचा व्हिडिओ पाहिला होता। आज आपण अशा कारखान्याची माहिती घेणार आहोत ज्या राज्यात ऊसाचा FRP हा 4150 रुपये दिला जातोय। होय, ही सत्य परिस्थिती आहे आणि आपल्या भारतातीलच आहे। ही माहिती आहे हरियाणामधील, पण या भावासाठी हरियाणा सरकारने काही अटी घातल्या आहेत, त्या आता पाहूया। हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी दिवाळी निमित्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक महत्त्वाची भेट दिलेली आहे। राज्य सरकारने ऊसाच्या किमतीत वाढ केली आहे। सरकारने शेतकऱ्यांना देशातील सर्वाधिक ऊसाचे भाव देण्याचा निर्णय घेतला आहे। सरकारने लवकर येणाऱ्या वाहनाची किंमत प्रति टन 4000 रुपयाहून 4150 रुपये प्रति टन अशी केली आहे। या वाढीसह हरियाणा हे देशातील सर्वाधिक ऊसाचे भाव असलेले राज्य बनलेले आहे। उशिरा येणाऱ्या वाहनाचा दर हा प्रति टन 3930 रुपयावरून 4080 रुपये प्रति टन केलेला आहे। राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची योग्य किंमत मिळावी यासाठी सैनी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। मुख्यमंत्री सैनी यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे की सरकार त्यांच्या पिकांना योग्य किंमत मिळावी यासाठी सतत प्रयत्न करत आहे। ऊसाच्या दरात झालेली वाढ ही शेतकऱ्यासाठी दिवाळीच्या भेटीपेक्षा कमी नाही। सरकारच्या या निर्णयाने त्यांच्या राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। हरियाणातील शेतकरी बऱ्याच काळापासून ही मागणी करत होते आणि त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत। हा सरकारचा निर्णय शेतकऱ्यासाठी मोठा दिलासा असणार आहे। याशिवाय हरियाणातील नवीन जातीची पेरणी करून, म्हणजेच नवीन संशोधन आणि नवीन जातीची लागवड करून, आधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर करून ऊसाचे उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। वाढलेली ऊसाची किंमत राज्यातील सर्व साखर कारखान्याला लागू असणार आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रातला सारखं नाही की एका कारखान्याला एक भाव आणि दुसऱ्या कारखान्याचा एक भाव असं तिथं राहणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना सर्वांना एक समानच भाव मिळणार आहे। त्यांनी एका साखर कारखान्याच्या ऊस गाळप कार्यक्रमात साखर उत्पादन वाढवण्याचे ध्येय ठेवलेलं आहे असेही त्यांनी सांगितले आहे। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे पेमेंट मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी केंद्र सरकारने 2025-26 साठी हंगामासाठी प्रति टन 3550 रुपये रास्त आणि किफायतशीर किंमत FRP निश्चित केली आहे। पण राज्यातील शेतकऱ्यांना हे 4150 रुपये दिले जाणार आहेत। त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना लॉटरीज लागल्यासारखे झाले आहे। यापूर्वी गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये पंजाब सरकारने हरियाणा सरकारपेक्षा ऊसाच्या किमतीत 1 रुपया जास्त वाढ केली होती। त्यामुळे त्या राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 4010 रुपये दर मिळाला होता आणि गेल्या वर्षाचा अपवाद वगळता हरियाणाचे नेहमीच देशातील इतर राज्याच्या तुलनेत त्यांच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक किंमत दिली जाते। याचाच आदर्श आपल्या महाराष्ट्रातील राजकारण्यांनी घेऊन शेतकऱ्यांना कमीत कमी 4000च्या वर तर भाव द्यायलाच हवा होता, पण येथील राजकारणी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे हे खूप मोठे दुर्दैवच आहे असे म्हणायला काही हरकत नाही। कारण महाराष्ट्रात असा एकही नेता सध्या तर नाही की जो शेतकऱ्याचे हित पाहत आहे। फक्त शेतकऱ्यांना मलमपट्टी करण्यातच वेळ वाया घालवत असून शेतकऱ्यांचे भले व्हावे असे कुठलेही निर्णय घेतले जात नाहीत। धन्यवाद।